त्यानंतर 112 सारखी एक अत्यंत चांगली हेल्पलाईन काढली. 100 सगळ्यांना पाठ आहे. पण ही 112 अशी आहे की श्रद्धाताई, तुम्ही जर आता 112 लावलात तर तुम्ही कुठे आहात हे तुमचं लोकेशन कंट्रोलला जातं, की आता श्रद्धा सावंत कुठे आहेत, या बांद्र्यामध्ये आहेत का, विरारमध्ये आहेत का, मुलुंडमध्ये आहेत का, ठाण्यामध्ये आहेत. आणि तुम्ही जिथे असाल तिथे पोलीस कमीत कमी वेळेमध्ये, म्हणजे मला वाटतं कमीत कमी 7 मिनिटं आणि जास्तीत जास्त 12 ते 15 मिनिटांमध्ये पोलीस तिथे पोहोचतात आणि तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मदत मिळते. तुम्ही कुठेही असा, तुम्ही पुण्यात असा, ठाण्यात असा, नागपूरला असा, पार गडचिरोलीला असा, तर ही 112 ची जी हेल्पलाईन ही ट्रॅकिंग सिस्टीम वरती आहे. बऱ्याचदा असे फोन येतात की दारू पिऊन महिलांना बाहेर काढलं जातं, ते कुठं जाणार बिचाऱ्या पोरांना घेऊन, ते तिथेच बसलेले असतात घराच्या बाहेर. कित्येकदा फोन येतात आम्हाला की ताई, नवऱ्याने मारलंय, मला मारलंय, मुलांना मारलंय, कुठे आहेस तू? तर मी बाहेरच बसली आहे. मग आम्ही पोलिसांना, तिला सांगतो तू 112 नंबर लाव. म्हणजे अशा विविध प्रकारे 112च्या माध्यमातून पोलिसांची जी मदत आहे ती त्या ठिकाणी महिलांना मिळते.